नवरा, अगं बंटी रडतोय, त्याला शांत कर. बायको रागाने, आता मी काय घर सांभाळू की लेकरं सांभाळू? मी याला हुंड्यात नव्हते घेऊन आले, तुम्हीच शांत करा. नवरा, रडू दे मग, मी तरी कुठे वराडात घेऊन आलो होतो. बायकांची प्रार्थना, हे देवा, माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे. माझ्यासाठी काही नको. त्यांच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते. शब्दाने शब्द वाढतो व शाब्दिक वाद निर्माण होतात. शब्द मनावर खूप वाईट परिणाम करतात. म्हणून शक्यतो मारामारी करूनच प्रकरण मिटवावे. एका बाईला 10 मुलं असतात. पत्रकार, अहो या पहिल्या मुलाचं नाव काय? बाई मुन्नू. पत्रकार, बरं या दुसऱ्या मुलाचं नाव काय? बाई मुन्नू. पत्रकार, बरं आणि या बाकीच्या मुलांची नावं काय आहेत? बाई, सगळ्यांची नावं मुन्नू. पत्रकार, अहो मग तुम्ही त्यांना ओळखता कसं? बाई, अहो प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना. एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं चड्ड्या. एके दिवशी तो शाळेत जातो आणि फक्त त्यानेच होमवर्क केलेला असतो. मग टीचर म्हणते, चड्ड्या सोडून सगळ्यांनी उभे राहा. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते, मात्र 16 यशस्वी स्त्रियांच्या मागे एक पुरुष असतो. हे आम्ही चक दे इंडियामध्ये पाहिलंय. बच्चा टॉयलेट से आवाज लगाते हुए, मम्मी कर ली. मम्मी, खुद धो लो बेटा. बच्चा गुस्से में, जब आप धुला नहीं सकती तो जबरदस्ती खिलाती क्यों हो? बायको कशी असली पाहिजे याविषयी सरांनी 2 तास भाषण दिलं. पोरांनी ते रेकॉर्ड करून त्यांच्या बायकोला पाठवलं. 2 दिवस झाले सर शाळेत आलेच नाहीत. मुलींच्या शाळेत गणिताचा तास चालू असतो. बाई मुलींना शिकवत असतात. एकामध्ये 2 टाकले तर काय होईल? एक मुलगी उभी राहते आणि उत्तर देते, ओ बाई, ही तर तुमची कॅपॅसिटी आहे, आमचा तर एकामध्येच जीव जातोय बघा.